स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, MPSCच्या सर्व परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आणि कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2022चा प्रश्न आहे. 8, 11, 20, 29 या संख्यामधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे त्या संख्या प्रमाणात येतील. गुणोत्तर प्रमाणावरचा प्रश्न आहे आणि हे पर्याय आहेत. x कमी करावं लागेल असं मानलं तर प्रत्येक संख्येतून 8 वजा केल्यानंतर त्या संख्या प्रमाणात होतील असे मानू. 8 वजा x छेद 11 वजा x, 20 वजा x छेद 29 वजा x. तिरकस गुणाकार आपण करणं गरजेचं आहे. दोन गुणोत्तर समान आहेत, तिरकस गुणाकार समान असतात. 8 वजा x दुसऱ्या कंसात 29 वजा x बरोबर 20 वजा x दुसऱ्या कंसात 11 वजा x. दोन कंसांचा गुणाकार म्हणजे पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं. 8 आणि 29चा गुणाकार 8 9 72 2 चले 7. 8 2 16 7 23 232 232. 8 आणि 29 37 वजा 37 x आणि वजा x गुणले वजा x अधिक x वर्ग बरोबर 11 आणि 20चा गुणाकार 220. 20 गुणिले वजा x वजा 20 x वजा x गुणिले 11 वजा 11 x म्हणजेच 20 आणि 11 वजा 31 x वजा x गुणिले वजा x अधिक x वर्ग दोन्ही बाजूचे x वर्ग गेले. 232 स्वरूपपदे एकत्रित 220 मागे घेतले 232 वजा 220 वजा 37 x पलीकडे गेले 31 x वजा 31 x अधिक 37 x. हा वजा 37 x पलीकडे जाऊन अधिक झाला. 37 x मधून 31 x गेला 6 x उरले. ओके. आणि 232 म्हणून 220 गेले 12 उरले. 6 x बरोबर हे 6 गुणिले आहेत xला ते 12ला भागिले 6 दुनी 12. x बरोबर 2 वजा केल्यानंतरच या संख्या प्रमाणात येतील. अचूक सोडवलेला आहे. पर्याय आवश्यक आहे. पाहूया. अचूक पर्याय नंबर 2 आहे. ओके. 2 कमी करावे म्हणजे त्या संख्या प्रमाणात होतील. ओके.